मंगलमय मंगलकरण श्रीधराश्याम नमो कालिजाते हरहंतादिमहान् परिमंगलकरी महाग्रंथकर्णलोकान् जाते मिले समाज सब भावे पढ़ा भावे पढ़ा। मोक्ष मार्ग प्रकाशक आचार्य कल्प पंडित तोडरमल ने लिहिलेला हा ग्रंथ आहे। 6वा अधिकार तू दे तू गुरु तू धर्म का प्रतिष्ठित मिथ्या दैवाधिक भजे तो हे मिथ्या भाव तजति नको साधे स्वजो यह जित देश होता। अशा प्रकारे शास्त्रामध्ये पान नंबर 183 अशा प्रकारे शास्त्रामध्ये कुगुरूचं आणि त्यांच्या आचरणाचं और उनकी शुश्रूषा का निषेध किया है। त्याच्या सांगितलं कुगुरूचा निषेध, त्यांच्या आचरणाचा पण निषेध आणि त्यांच्या शुश्रूषेचा पण निषेध केला गेलेला आहे। तथा जहाँ मुनि को धात्री दूध आदि 46 दोष आहारादि में कहे हैं, वहाँ गृहस्थों के बालकों को प्रसन्न करना, समाचार कहना, मंत्र औषधि ज्योतिषादि कार्य बतलाना तथा किया कराया अनुमोदित भोजन लेना इत्यादि क्रियाओं का निषेध किया है। परंतु अब काल दोष से उन्हीं दोषों को लगाकर आहारादि ग्रहण करते हैं। या ठिकाणी जहाँ मुनि को धात्री दूध आदि 46 दोष 46 दोष आणि 32 अंतराय टाळून मुनिराज आहार घेत असतात। या ठिकाणी 46 दोष आहारादि में कहे हैं, वहाँ गृहस्थों के बालकों को प्रसन्न करना, समाचार कहना, बस त्या ठिकाणी मनोरंजन करणं वगैरे त्यांना खेळवणं, गृहस्थांचं मनोरंजन करणं, त्यांना मंत्र औषधी ज्योतिष वगैरे सांगणं। कारण आहे ना त्या ठिकाणी मंत्र औषधी आणि ज्योतिष याच्यावर लोकांचा विश्वास असतो। कोणी मंत्र सांगणारे आहेत, औषधी सांगणारे आहेत, ज्योतिष सांगणारे आहेत तर लोकांना बरं वाटतं। मोक्ष मार्ग सांगणारे लोकांना बरे वाटत नाही आहे ना त्या ठिकाणी। मंत्र औषधी ज्योतिष सांगणारे लोकांची गर्दी, हे महाराज मंत्र सांगतात, हे महाराज औषधी सांगतात, ज्योतिष सांगतात म्हणलं तर लाईन लावून, आणि हे मार्ग मोक्ष मार्ग सांगतात म्हणलं तर उद्या डिक्लेअर काय हे महाराज मोक्ष मार्ग सांगणारे आहेत असं जर कोणी मुनी आले आहे तर किती लोक येतील? कोणी फिरकणार? कोणी फिरकणार नाही अशा प्रकारची स्थिती आहे। कारण लोकांना मणी मंत्र औषधी वगैरे याच्यावर विश्वास असतो। सुखाचं कारण मोक्ष मार्ग आहे आणि त्याने स्वतः तो मोक्ष मार्ग त्या ठिकाणी प्राप्त केलेला आहे। मोक्ष मार्गावर ते आरूढ राहिलेले आहेत, त्याचं अनुभवन करतायत आणि जगाला पण अशा मोक्ष मार्गाचं अनुभवन करा, मोक्ष मार्ग प्रगट करा असा उपदेश देत आहेत। कारण हेच सुखाचं कारण आहे, अन्य काही पण सुखाचं कारण नाही। असे मुनिराज असतात। मंत्र औषधी ज्योतिषादी कार्य बतलाना तथा किया कराया अनुमोदित भोजन लेना, हितकारित अनुमोदन त्या ठिकाणी उद्दिष्ट आहारादिक वगैरे इत्यादि क्रियाओं का निषेध किया है। परंतु अब काल दोष से इन्हीं दोषों को लगाकर आहारादिक ग्रहण करते हैं। आणि या काल दोषामध्ये हे सगळे दोष लावूनच ते आहारादिक ग्रहण करतात। तथा पार्श्वस्थ 922 23 22 23 23 25 नाही 23 25 असं नाही। त्यांनी मंत्र वगैरे ज्योतिष वगैरे हे करतात त्या ठिकाणी ते
एक पल्ल्याचं आयुष्य धारण करून कुभोगभूमीमध्ये जन्म घेतात आणि त्यांना कृतकारिक अनुमोदना देणारे आहेत त्यांना पण तेच फळ प्राप्त होतं. ते पण एक पल्ल्याचं आयुष्य धारण करून कुभोगभूमीमध्ये कुभोगभूमी कशी असते, जसं निकृष्ट जी भोगभूमी आहे ना, निकृष्ट एक पल्ल्याचं आयुष्य त्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी निकृष्ट भोगभूमीचं जसं वर्णन आहे तसंच कुभोगभूमीचं वर्णन आहे. फक्त एवढंच आहे की निकृष्ट भोगभूमीमध्ये कल्पवृक्ष असतात आणि कुभोगभूमीमध्ये कल्पवृक्ष नसतात. तिथं गोड माती खाऊन एक पल्ल्याचं आयुष्य ते काढतात. बाकी निकृष्ट भोगभूमी, उत्तम, मध्यम आणि जगन्य जगन्य भोगभूमी, जगन्य भोगभूमीतलं जसं वर्णन आहे तसंच कुभोगभूमीचं वर्णन आहे. फक्त त्या ठिकाणी विकृती सहित शरीर असतं. त्या ठिकाणी कल्पवृक्ष नाही. तिथं कुभोगभूमीमध्ये कल्पवृक्ष नाही, गोड माती. जगन्य भोगभूमीमध्ये कल्पवृक्ष आहे. मी काय सांगतो, जगन्य भोगभूमीमध्ये कल्पवृक्ष आहे परंतु कुभोगभूमीमध्ये कल्पवृक्ष नाही. तिथं गोड माती खाऊन खावं लागतं आणि शरीर असतं ते विकृत असतं. म्हणजे मनुष्याच्या आकाराचं शरीर पण त्याला चेहरा घोड्याचा, मनुष्याच्या आकाराचं शरीर करून त्याला सिंहाचा चेहरा, मागं शेपूट वगैरे अशा प्रकारचे विचित्रता असते. अशा प्रकारे कुभोगभूमीमध्ये फरक काय आहे त्या ठिकाणी, कुभोगभूमी आणि त्या ठिकाणी जगन्य भोगभूमी याच्यामध्ये फरक काय आहे. सम्यक दृष्टी जीव आहे त्या ठिकाणी ते स्वर्गामध्ये उत्पन्न होतात. मिथ्या दृष्टी जीव आहे त्या ठिकाणी जे अशा प्रकारे दोषाने सहित मंत्रतंत्र औषधी वगैरे करणारे जे मुनिराज वगैरे आहेत ते कुभोगभूमीमध्ये जन्म घेतात आणि त्यांना अनुमोदन देणारे आहेत ते पण कुभोगभूमीमध्ये जन्म घेतात. तथा पार्श्वस्थ कुशलादि भ्रष्टाचारी गुणों का निश्चय किया है, उन्हीं के लक्षणों को धारण करते हैं. पार्श्वस्थ कुशलादि भ्रष्टाचारी मुक्तीच्या शास्त्रामध्ये निषेध केलेला आहे आणि त्यांच्याच लक्षणाला धारण करतात. इतना विशेष है कि वे द्रव्य से तो न रहते हैं, यह नाना परिग्रह रखते हैं. ते द्रव्याने तर लग्न आहे परंतु हे नाना परिग्रह ग्रहण करतात. तथा वहाँ मुनियों के भ्रामरी आदि आहार लेने की विधि कही है, परंतु यह आसक्त होकर दाता के प्राण पीड़ित करके आहारादिकता ग्रहण करते हैं. भ्रामरी वृत्ती कही आवृत्ती वगैरे दिलेली आहे 5 प्रकारच्या वृत्ती. तर त्या ठिकाणी भ्रामरी वृत्ती म्हणजे भुंगा जसं त्या ठिकाणी त्या फुलातून मध घेतो त्याला जिजांना पोहोचवता धक्का लागलाय मध घेतला की नाही कसं समजणार नाही ना, समजत सुद्धा नाही. इतकं त्या ठिकाणी सहजतेने कोमल, इतकी कोमल वृत्ती असते हे सांगायचे नाही की त्या ठिकाणी जे आहार घेणारे आहे त्यांचे कुटुंबीजन वगैरे त्यांना कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी दुःख होता कामा नाही, त्रास होता कामा नाही. अशा प्रकारे ते भ्रामरी वृत्तीने आहार घेतात. परंतु यह आसक्त होकर दातार के प्राण पीड़ित करके आहार आदि ग्रहण करते हैं. तथा जो गृहस्थ धर्म में भी उचित नहीं है वह अन्याय लोगों के पापरूप कार्य करते हैं प्रत्यक्ष देखे जाते हैं. जे गृहस्थ धर्मामध्ये देखील उचित नाही असं अन्याय लोकमूल्य वगैरे पाप कार्य करताना प्रत्यक्ष दिसून येत आहे. तथा जिनबिंब शास्त्राधिक सर्वोत्कृष्ट पूज्य उपकारी तो तथा जिनबिंब शास्त्राधिक सर्वोत्कृष्ट पूज्य उनकी अभिनय करते हैं और आप उनसे भी महंतता रखकर ऊपर बैठना आदि प्रवृत्ति को धारण करते हैं. तर स्वतःची ज्यादा ठिकाणी पूज्यता करून घेतात वगैरे वर बसना वगैरे अशा प्रकारे अनेक प्रकाराने ज्याने शास्त्र जिनबिंब वगैरे त्याच्यापेक्षाही आपले अधिक विनय करून घेतात. इत्यादी अनेक विपरीतताएं प्रत्यक्ष भाषित होती है और अपने को मुनी मानते हैं. अशा प्रकारे अनेक विपरीतता दिसतात आणि स्वतःला काय म्हणतात, मुनी मानतात. मूलगुण आदि के धारी कहलाते हैं. इस प्रकार अपनी महिमा कराते हैं और गृहस्थ भोले उनके द्वारा प्रशंसा से ठगाते हुए धर्म का विचार नहीं करते, उनकी भक्ति में तत्पर होते हैं. परंतु बड़े पाप को बड़ा धर्म मानना इस विद्यात्व का फल कैसे अनंत संसार नहीं होगा. मोठ्या पापाचं फल त्या ठिकाणी बडे पाप को बडा धर्म मानना, मोठं पाप त्याला मोठा धर्म मानतात. अशा प्रकारे मुनिपदाची अवहेलना करून मुनिपद जसं शास्त्रामध्ये सांगितले तशा प्रकारे धारण न करता स्वतःची महिमा करतात, शरीरामध्ये आसक्ती करतात. भोले गृहस्थ त्या ठिकाणी प्रशंसा दिसते, त्यांची थोडीशी प्रशंसा केली, हे दानी आहे, हे त्यागींचं वगैरे सगळं भैया ते करतात, ते त्यागींचं सांभाळ करतात, आहारदान आधी देतात. अशा प्रकारे गृहस्थाची मुनी स्तुती करतात.
आणि त्या प्रशंसेला भुलून गृहस्थ चगळीले जातात, धर्माचा विचार करत नाहीत. त्या ठिकाणी धर्म काय आहे, धर्माचं स्वरूप काय आहे हे गृहस्थाला सांगितलं पाहिजे ना त्या ठिकाणी. तर ते ग्रहण करत नाही. परंतु बड़े पाप को बड़ा धर्म मानना इस मिथ्यात्व का फल कैसे अनंत संसार नहीं होगा. बड़े पाप को बड़ा धर्म, सगळ्यात मोठं पाप मिथ्यात्व, विपरीत मान्यता, विपरीत आचरण आणि त्याचं असं मिथ्यात्व जे आहे त्याचं फळ अनंत संसार कसं होणार नाही. शास्त्रों में एक जिनवचन को अन्यथा मानने से महापापी होना कहा है. वहाँ तो जिनवचन की कुछ बात ही नहीं रची तो इसके समान और पाप कौन है. शास्त्रामध्ये एक जिनवचन थोडंसं देखील जिनवचनाच्या विरुद्ध सांगेल तर त्याचं पाप मोठं सांगितलेलं आहे अलविषयामध्ये. आणि इथं तर जिनवचनाची काही गोष्टच नाही त्या ठिकाणी. जिनवचन तर एकदम बाजूला, जिनवचनाची चर्चा पण नाही. आणि बस रंग राग याच्यामध्ये मग्न होतात त्या ठिकाणी, शुभभावामध्ये वगैरे मग्न होतात त्या ठिकाणी. मग या ठिकाणी जिनवचन की कुछ बात ही नाही रची तो इसके समान और पाप कौन, त्याच्यासारखं दुसरं पाप आणखी दुसरं कोणतं आहे. हे धर्म काय आहे हे पहिल्यांदा समजून घेणं आवश्यक आहे. वीतराग भाव स्वरूप आहे आणि हे वीतराग भाव आत्मस्वभावाच्या आश्रयाने होतात. आत्मस्वभावाचा आश्रय करण्यासाठी आत्मस्वभावाला जाणणं आवश्यक आहे ना. वस्तूचं स्वरूप जाणणं आवश्यक आहे. आत्म्याचं स्वरूप, आत्म्याचा स्वभाव ज्ञानमय आहे अशा प्रकारे जाणे तर त्या जीवाला निमित्त रूपाने शुभभाव पण होतील, निमित्त रूपाने गुरु पण मिळतील, निमित्त रूपाने जिनमंदिर पण मिळेल, जिनदेव पण मिळतील. परंतु निमित्ताला आणि परद्रव्याला तो आपल्या स्वभावापासून भिन्न झाले त्याच्याद्वारे लाभ आणि मानणार नाही है ना. त्याच्याद्वारे मला लाभ झाला, मंदिरात आला, मंदिरामुळे लाभ झाला नाही. मंदिरात येऊन जर स्वभावाला जाणे त्याचा आश्रय करेल तर लाभ झाला, नाहीतर लाभ काय. मंदिरात आला म्हणून लाभ, मंदिर मिळालं म्हणून लाभ नाही त्या ठिकाणी. ज्ञानी पण सुखी करतो, मला भगवान मिळाले, मला आज मंदिर मिळालं, दिनदर्शन करायला मिळालं. परंतु स्वभावाचा आश्रय करेल तर लाभ, परद्रव्याच्याद्वारे लाभ माने तर नित्यात्व कायम नाही. परद्रव्याच्या आश्रयाने लाभ नाही, स्वभावाच्या आश्रयाने लाभ आहे त्या ठिकाणी. गुरु मिळाले तो पण सुखी करेल, असे गुरु मला मिळाले असं झालं त्या ठिकाणी वगैरे त्या ठिकाणी. पण गुरुच्या द्वारे त्याने स्वभावाचं ग्रहण करेल, स्वभावाला जाणे तर लाभ. तर असे गुरु, असे देव तर याला कित्येक वेळा मिळाले, अनंत वेळा मिळाले, परंतु स्वभावाचं भान केलं नाही. गुरु स्वभावाला दाखवत आहे, त्याच्याकडे त्याचं लक्ष जर नसेल तर स्वभाव पाहणं न पाहणं याच्या हातामध्ये आहे ना त्या ठिकाणी. स्वभावाचा आश्रय करेल तर लाभ, कोणी जीव असो. स्वभावाच्या आश्रयाशिवाय धर्म होत नाही, पुण्याने धर्म होत नाही, सुभावाने धर्म होत नाही. त्याच्याद्वारे संसारच प्राप्त होणार आहे. बस एखादी गती चांगली प्राप्त होईल, परंतु धर्म कसा प्राप्त होतो याचा विचार केला पाहिजे. धर्म अलग चीज आहे, पुण्य अलग चीज आहे. धर्मी जीवाला पुण्याची साधनं सहज प्राप्त होतात, देवशास्त्र गुरु सहजतेने प्राप्त होतात अलग लक्षामध्ये. परंतु त्या ठिकाणी ते जे सांगत आहे त्याचा ते आश्रय करतात. आणि मुनिराज वगैरे आहे ते तर या ठिकाणी लौकिक लोकांची संगत तर करत नाही. वीरसागर महाराजांच्या डायरीमध्ये आलेलं आहे बघा 52 पानावर वीरसागर महाराज. हो आत्मन, लोगों की प्रशंसा का लोभी महान पापी है. लोकांकडून प्रशंसा करून कोणी असो, गृहस्थ असो, मुनी असो, दुसऱ्याकडून प्रशंसा करून घेण्याचा जो इच्छुक आहे तो महान पापी आहे. यदि वास्तव में धार्मिक बुद्धि है तो त्यागी को गृहस्थ के मध्य नहीं ठहरना चाहिए. अष्टाक्षर खाली लिहिलेलं आहे या ठिकाणी 11-4 अष्टाक्षरला. यदि वास्तव में धार्मिक बुद्धि है तो त्यागी को गृहस्थ के मध्य नहीं ठहरना चाहिए. गृहस्थ के संपर्क में रहकर मैं अपने मति को विभाव कर देता हूँ,
वो आत्मन संसारी जीवन के साथ विशेष संपर्क करना रास का कारण है। पुढे काय समजत होता, मोह की महिमा तो देखो, लोग इस समागम से बचने के लिए गृहस्थ का त्याग करते हैं। त्यागी होकर भी यदि उनका समागम अच्छा लगता है तो परमार्थ का मोह गया नहीं है। ज्याचा समागम त्यागण्यासाठी सोडण्यासाठी गृहस्थीचा त्याग करतात, गृहस्थी लोकांचा समागम नको त्या ठिकाणी। मोह की महिमा देखो, लोग इससे समागम से बचने के लिए गृह का त्याग करते हैं। त्यागी होकर भी यदि समागम अच्छा लगता है तो परमार्थ का मोह गया नहीं। जहाँ अपनी पर्याय सुकर नहीं वहाँ अन्य पदार्थ का संसर्ग कर जानना मूर्खता के सिवाय और क्या है। या ठिकाणी आपली पर्याय देखील आपल्याला सुखकर नाही तर दुसऱ्याची आपल्याला सुखकर कशी होईल। पर पदार्थामुळे मला सुख येतं, पर पदार्थातून सुख येतं, शरीराच्या पर्यायातून मला सुख येतं, सोनं नाण्याच्या पर्यायामधून मला सुख येतं। अरे मूर्ख, तुझ्या पर्याय देखील तुला सुखाचं कारण नाही। तुझं द्रव्य आहे ते स्वयं सुखमय आहे, ती पर्याय द्रव्याकडे दुसरे तर त्या पर्यायामध्ये आनंद येईल है ना। आणि जी परसंगत पर्याय आहे ते दुःखाचं कारण आहे, तर तुझी पर्याय तुला सुखाचं कारण नाही। तर या ठिकाणी अन्य संसर्ग सुखकर मानना मूर्खता के सिवाय और क्या है। समागम में महान दुख है। यदि सुख चाहते हो तो ध्रुव पर लक्ष्य केंद्रित करो। कल्याण मार्ग तो आत्मा में है। आत्मा एकाकी है, निस्संगो, किसी से विशेष परिचय मत करो। जितना करोगे दुख पाओगे, यही शास्त्र की आज्ञा है। महत्वपूर्ण दिलेलं आहे। शास्त्रात काय सांगितले हे लक्षात घ्या। देवशास्त्र गुरुच्या स्वरूपाचं आपण काय करतो, जिनवाणीमध्ये देवशास्त्र गुरुचं स्वरूप जसं सांगितलेलं आहे तशा प्रकारे ग्रहण करून तसं श्रद्धान करेल तर तो व्यवहार सम्यक्त्वाच्या भूमिकेमध्ये। आणि देवशास्त्र गुरु ज्याला दाखवित आहेत त्याचं अनुभवन करेल तर निश्चय सम्यक दर्शन का। ज्याला व्यवहाराची पण भूमिका नाही, अंगणात पण आलेलं नाही, तो घरात केव्हा शिका। खऱ्या देवशास्त्र गुरुचं स्वरूप जिनवाणीमध्ये कसं सांगितलेलं आहे, नाही असं सांगितलेलं आहे पण आता नाही, पंचमकाळ आहे, असं आहे तसं आहे, मनाने स्वतःच्या काही पण म्हणत बसेल तर देवशास्त्र गुरुचं स्वरूप हे पंचमकाळातील जीवासाठी पंचमकाळातल्या आचार्यांनी हे शास्त्र लिहिलेले आहे। आलं लक्षामध्ये, काही वेगळं स्वरूप नसतं। चतुर्थ काळातल्या देवशास्त्र गुरुचं वेगळं स्वरूप, विदेश क्षेत्रातल्या देवशास्त्र गुरुचं वेगळं स्वरूप, पंचम काळातल्या देवशास्त्र गुरुचं वेगळं स्वरूप, असं काही नाही। त्या ठिकाणी देवशास्त्र गुरुचं स्वरूप 3 कालामध्ये आणि सर्व क्षेत्रामध्ये एकसारखं जसं आहे त्या लक्षणाने युक्त जाणून घेऊन त्याप्रमाणे श्रद्धांत कर तर तू व्यवहार सम्यक्त्वाच्या भूमिकेमध्ये येशील। मग त्या ठिकाणी अधिक मनन चिंतन करतील, देवशास्त्र गुरु ज्या वस्तूला दाखवतायत त्या वस्तूची पकड करतील तर निश्चय सम्यक दर्शन प्रगट होईल। भवाभवाच्या दुःखाचा अंत करण्याचा हा एकमात्र उपाय आहे, दुसरा उपाय नाही। तू श्रद्धान कर हे असंच आहे, याच्याशिवाय अन्य असू शकत नाही। सखीला पूजायचे तर दुःखदायक आहे हे सांगितलं छेडालेमध्ये। जो ख्यातीला पूजा विचार घरी करत विविध देहदाह, किती पण देह कष्ट करेल त्या ठिकाणी व्रत करेल, उपवास करेल, परंतु आत्मा आणि अनात्म्याच्या ज्ञानाशिवाय तू सुखी बनण्यामध्ये समर्थ नाही। ख्यातीला काल दोष काळा या ठिकाणी कुठे दिले ते काल दोष इन्हीं दोषों को तथा इन क्रियाओं का निषेध किया है। शास्त्र में या सर्व क्रियाओं का निषेध किया है, परंतु अब काल दोष से इन्हीं दोषों को लगाकर आहारादि ग्रहण करते हैं। काल दोष से आरोप काळावर व्यवहाराने केलेला आहे। काळ असा काय म्हणत लोकांचा दोष आहे त्या ठिकाणी आहे तर आपलाच दोष, तिथं त्या ठिकाणी कोणाचा दोष, तुमचा दोष आमचा दोष असं म्हटलं तर लोकांना काय होतं, राग येईल लगेच त्या ठिकाणी। काल दोष कोणाचा दोष नाही बाबा, काळाचा दोष आहे ना त्या ठिकाणी। दुसऱ्याचं नाव घेतलं तर
त्या ठिकाणी. मग तुम्ही आहे का चांगले म्हणतात लगेच लोक असं करतात ना त्या ठिकाणी. मग कोणावर आरोप नाही केलेला, काल दोष त्या ठिकाणी. शास्त्रात जसं सांगितलेलं आहे तसं त्या ठिकाणी जाणार त्या ठिकाणी, आणि जाणणार नाही तर तो दोष कोणाचा, तर तो काळाचा दोष असं सांगितलं. जाणणाऱ्याचा दोष नाही, आरोप केला. कारण जाणणाराचा दोष म्हणजे की त्याला वाईट वाटतं, दुःख होतं त्या ठिकाणी, क्रोध येतो, माझा दोष कसा त्या ठिकाणी, म्हणून काल दोषाचा आरोप केलेला आहे. नंबर 184 वचन ना, शिथिलाचारी पोषक युक्तियां और उनका निराकरण. पुष्कळशी लोक आहेत ते शिथिलाचाराचा पोषण करतात युक्तीच्या द्वारे. तरी असं काळ असा आहे, असं चालायचं, आज जमाना कुठं गेलेला आहे त्या ठिकाणी, मग मुलींनी कसं राहायचं वगैरे, तसे श्रावक तरी आहेत का वगैरे, नाना प्रकारच्या ज्या युक्ती बनवतात, म्हणजे आपल्या मनामध्ये जे प्रश्न येतात ते त्या ठिकाणी उपस्थित करून त्याचं निराकरण केलेलं आहे. अब या कुयुक्ति द्वारा जो उन गुरुओं की स्थापना करते हैं उनका निराकरण करते हैं. या ठिकाणी कुयुक्तीच्या द्वारे त्या गुरुंची स्थापना करण्याचा जे प्रयत्न करतात त्याचं या ठिकाणी निराकरण करत आहे. वहाँ वह कहता है गुरु बिना तो निगुरा कहलाएंगे और वैसे गुरु इस समय दिखते नहीं है, इसलिए इन्हीं को गुरु मानना. दोन प्रश्न केले या ठिकाणी एका प्रश्नामध्ये, की जर तो गुरु मानणार नाही तर निगुरा ठरेल, गुरु रहित. आपण गुरु मानतो की नाही, देव शास्त्र आणि गुरु. गुरु तसे दिसत नाही म्हणून अन्य कोणाला गुरु मानायचं का. आत्ता देव तसे दिसत नाही म्हणून दुसऱ्या वेगळ्या प्रकाराने कोणी आहे त्याला देव मानणार का. त्या ठिकाणी गुरु बिना निगुरा कहलाएंगे. त्या ठिकाणी गुरु मानतच नसेल तर तो निगुरा म्हटला जाईल. पण गुरु तर मानतो, पण जसे लक्षणाने युक्त गुरु त्याला भेटत नाही तोपर्यंत गुरु मानणार नाही, त्यांना गुरु मानणार नाही. दूसरी गोष्ट, गुरु इस समय वैसे इस समय दिखते नहीं है, इसलिए इन्हीं को गुरु मानना. आणि अशा प्रकारचे गुरु या पंचमकाळामध्ये दिसत नाहीत, मग यांना गुरु माना ना. त्या ठिकाणी तुम्ही गुरु मानता ना, मग अशा प्रकारचे गुरु दिसत नाही तर यांच्यामध्ये गुरुची स्थापना करा तुम्ही, यांना गुरु माना. उत्तर, निगुरा तो उसका नाम है जो गुरु मानता ही नहीं. निगुरा कोणाचं नाव आहे, जो गुरु मानतच नाही. तथा जो गुरु को तो माने परंतु इस क्षेत्र में गुरु का लक्षण न देखकर किसी को गुरु न माने तो इस श्रद्धांत तो निगुरा होता नहीं. आणि या क्षेत्रामध्ये जसे लक्षणाने गुरु पाहिजे तसे जर नसतील तर तो गुरु मानत नाही, तर या ठिकाणी एवढ्याशा श्रद्धाने तो निगुरा होत नाही. जिस प्रकार नास्तिक तो उसका नाम है जो परमेश्वर को मानता ही नहीं. आणि नास्तिक कोणाचं नाव आहे, जो परमेश्वराला मानत नाही. तुम्ही परमेश्वराला मानता की नाही. कसं इतर लोक मानतात तसे परमेश्वराला. ते इतर लोक काय म्हणतात त्या ठिकाणी, वेदात वगैरे सांगितलं जो परमेश्वराला मानत नाही त्या ठिकाणी तो नास्तिक आहे. जैन धर्म परमेश्वराला मानत नाही, तो नास्तिक आहे. जैन धर्माला नास्तिक मध्ये टाकलं ना त्या ठिकाणी. मग कृष्णाने त्याचा खुलासा केला की असं नाही, जो आत्म्याला मानत नाही तो नास्तिक आहे ना. जो आत्म्याला मानत, खुलासा केला तसा श्लोक दिलेला आहे अर्जुनाला, त्या याच्या पुस्तकात आहे पण त्या ठिकाणी इंदुबल नाही झाल्या 11वीच्या कुठल्या तरी पुस्तकामध्ये नास्तिक म्हणून त्या ठिकाणी शिकवले जातं त्या ठिकाणी. 11वीच्या संस्कृत पुस्तकामध्ये आहे. ठीक आहे. तर त्या ठिकाणी कृष्णाने सांगितले की जो आत्म्याला मानत नाही, आत्म्याचं अस्तित्व मानत नाही तो नास्तिक आहे. मग जैन धर्म तर पहिल्यांदा आत्म्याचं अस्तित्व मानतो, बाकीच्याचं अस्तित्व नंतर, आधी आत्म्याचं अस्तित्व मानतो. मग खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी वास्तविक अर्थाने जैन धर्मच खरा आस्तिक आहे. अशा प्रकारे त्या श्लोकाने, त्यांच्याच ग्रंथातल्या त्या श्लोकाने सिद्ध होतं. तरीके दिले कि परमेश्वर को मानता ही नहीं है और जो परमेश्वर तो माने परंतु इस क्षेत्र में परमेश्वर का लक्षण न देखकर किसी को परमेश्वर न माने तो नास्तिक तो होता नहीं. उसी प्रकार जानला. परमेश्वराला तर तो मानतो परंतु परमेश्वराचं लक्षण काय आहे, करता धरता नाही, तो तटस्थ ज्ञाता दृष्टा आहे. परमेश्वर कसा असतो स्वरूप माहीत असलं पाहिजे ना, है ना. त्याने ईश्वराला करता मानलं संसारी लोकांसारखं मानत नाही. असं ते त्यांनी त्याच्यावर व्याख्या केली तर ही व्याख्या चुकीची आहे असं त्यांच्याच ग्रंथामध्ये दिलेलं आहे त्या ठिकाणी.
आत्म्याचं जो अस्तित्व मानतो तो वास्तविक खरा पाहता अस्तिक आहे. त्या ठिकाणी आपला आत्माच वास्तविक परमेश्वर आहे. परमेश्वर बनण्याची शक्ती त्याच्यामध्ये आहे. त्या ठिकाणी परमेश्वराचं स्वरूप कसं आहे हे आपल्या आत्म्यामध्ये घटित होत असेल तर आपला आत्मा परमेश्वर बनण्याच्या योग्यतेचा आहे. परमेश्वराचं स्वरूप काय? परमेश्वर कुठल्या कोणाचाही करता धरता नाही, तर तो या विश्वाचा तटस्थ ज्ञाता दृष्ट आहे. परमेश्वर काही करत धरत नाही, कोणाला सुखी दुःखी करत नाही, कोणाला चांगलं वाईट मानत नाही, तर ते त्या ठिकाणी सर्वाचे ते वितराग भावाने ज्ञातादृष्ट आहे. असा परमात्मा असतो, असे परमेश्वर असतात. आणि असा आपल्या आत्म्याचा पण स्वभाव आहे. आपण पण परद्रव्याचं काही करत नाही, भलं बुरं करत नाही, तर आपण देखील परद्रव्याची जी परिणती होते तिचा तटस्थ ज्ञातादृष्ट आहोत, जाणणारे आहोत, पाहणारे आहोत, असे आपण परमेश्वर स्वरूपी आहोत. अशा प्रकारे स्वीकार केल्याशिवाय धर्म प्रगट होत नाही. धर्म प्रगट होण्याचा पहिला उपाय आहे तू स्वतःला परमेश्वर मान. परमेश्वर मानण्यासाठी परमेश्वराचं लक्षण काय आहे ते जाण. स्वतःला परमेश्वर मान. ठीक आहे, मी परमेश्वर आहे. तू परमेश्वर आहे तर काही करता धरता आहेस का? परमेश्वराचं लक्षण काय आहे? ज्ञातादृष्ट आहे. मग स्वतःला ज्ञातादृष्टा मान. तटस्थ करता धरता मानू नको, तर परमेश्वर बनण्याचा मार्ग सुरू होईल. अन्यथा नाही. त्या ठिकाणी शुद्ध आत्म्याची अनुभूती जोवर जीवा होत नसे. परमेश्वराची अनुभूती, शुद्ध आत्म्याची अनुभूती म्हणजे परमेश्वर म्हणजे शुद्ध आत्मा. त्याची अनुभूती जोपर्यंत या जीवाला होत नाही तोपर्यंत या जीवाला मोक्ष होणार नाही, दुःखाचा अंत येणार नाही. तोपर्यंत हा जीव भवाभवामध्ये दुःख सहन करत फिरेल. म्हणून आपल्या परमेश्वर स्वरूपी आत्म्याचं अनुभवन कर. मी परमेश्वर म्हणजे शुद्ध आत्मा म्हणजेच परमेश्वर आहे. शुद्धात्मा आहे. शुद्धात्मा आहे ते पंचपरमेष्ठी आहे. पंचपरमेष्ठी आहेत तसाच माझा आत्मा आहे. कारण त्या आत्म्याच्याच चेष्टा आहेत, आत्म्याच्याच अवस्था आहेत, आत्म्याच्याच पर्याय आहेत. आत्म्याच्या शुद्ध अवस्थेचं नाव परमेश्वर आहे. आलं लक्षामध्ये? मग आपल्यामध्ये अशुद्धता दूर करून, विकार दूर करून त्या ठिकाणी ज्ञातादृष्टा स्वभाव प्रगट करण्याचा उपाय करणं म्हणजे धर्म. हा परमेश्वर बनण्याचा उपाय आहे, दुसरा उपाय नाही परमेश्वर बनण्याचा. तर या ठिकाणी सांगितले जसं या ठिकाणी परमेश्वराचं लक्षण दिसत नाही आणि तो परमेश्वराला मानत नाही तर तो नास्तिक होत नाही, उसी प्रकार जानना. फिर वह कहता है जैन शास्त्रों में वर्तमान में केवली का तो अभाव कहा है, मुनी का तो अभाव नहीं कहा. जैन शास्त्रामध्ये केवली भगवंताचा अभाव सांगितलेला आहे. या पंचम काळामध्ये केवली भगवान या काळामध्ये होत नाही, पण मुनींचा तर अभाव सांगितलेला नाही. मुनी तर पंचम काळाच्या शेवटपर्यंत होणार आहे है ना. शेवटच्या मुनींचं नाव पण दिलेलं आहे. विरांगत नावाचे मुनी या क्षेत्रामध्ये होणार आहे. शेवटचे मुनी, त्याच्यानंतर कोणी मुनी होणार नाही, अशा प्रकारे जैन शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. मग त्यांचा अभाव कुठं सांगितलेला आहे? उत्तर ऐसा तो कहा नहीं है कि इन देशों में सद्भाव रहेगा, परंतु भरत क्षेत्र में कहते हैं तो भरत क्षेत्र तो बहुत बड़ा है. भरत क्षेत्रामध्ये सद्भाव राहणार. भरत क्षेत्र खूप मोठा आहे. त्या ठिकाणी आत्ता जो आपण 6 खंड पृथ्वी भरत क्षेत्र मानतो तो भरत क्षेत्राचा 1/16 भाग आहे. इतका अल्प आहे. विद्याधर राजाच्या नगरी वगैरे आहे त्या ठिकाणी पुष्कळ आहे. भरत क्षेत्र खूप मोठं आहे. त्या क्षेत्रामध्ये पण मुनी असतात. आलं लक्षामध्ये? त्या ठिकाणी तर भरत क्षेत्र तो बहुत बड़ा है, कहीं सद्भाव होगा इससे अभाव नहीं कहा. और यदि तुम रहते हो उसी क्षेत्र में सद्भाव मानोगे तो जहाँ ऐसे भी गुरु नहीं मिलेंगे वहाँ जाओगे तब किसको गुरु मानोगे. आणि ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही राहतात त्या ठिकाणी अशा प्रकारचे गुरु मिळणार नाही, त्यांना त्यावेळेला तुम्ही कोणाला गुरु मानणार? प्रश्न केला. जिस प्रकार हंसों का सद्भाव वर्तमान में कहा है, परंतु हंस दिखाई नहीं देते तो और पक्षी को हंस माना नहीं जाता. जसं हंसाचा काही या पंचम काळामध्ये अभाव सांगितलेला नाही, पण हंस दिसत नाही. मग अन्य पक्षाला बगळे वगैरे पांढरे आहेत ना, त्यांना तुम्ही हंस म्हणणार का? और पक्षी को हंस माना नहीं जाता. उसी प्रकार वर्तमान में मुनियों का सद्भाव कहा है,
परंतु मुनि दिखाई नहीं देते, तो औरों को तो मुनि माना नहीं जा सकता. म्हणून त्या ठिकाणी दुसऱ्यांना कशा प्रकारचा देश वगैरे पाहून त्यांना मुनी मानलं जाऊ शकत नाही. त्याला दृष्टांत पण दिलेलं आहे की हंसांचा सद्भाव पंचम काळामध्ये आहे, पण ते कुठं असतील, मानस सरोवरामध्ये कुठंतरी एखाद्या ठिकाणी वगैरे, सर्वत्र सर्व काळामध्ये असत नाही. तसं आत्ता या पंचम काळ असा निकृष्ट काळ आहे आणि आपल्या पुण्याचा इतका हीन उदय आहे आणि पापाचा प्राया प्रचुर उदय आहे. त्यामुळे देवाचं तर दर्शन, केवळी भगवंताचं तर दर्शन होतच नाही. परंतु महामुनिराजांचं दर्शन हे मिळणं देखील महादुर्लभ आहे. क्वचित कुठल्या तरी क्षेत्रामध्ये केव्हा तरी कुठल्या तरी काळामध्ये मुनिराज होतील, सतत नाही. अशा प्रकारे दिनवचनामध्ये पण आलेलं आहे. सदाकाळ सर्वत्र नाही, एवढे पुण्यवाले जीव या काळामध्ये नाही. काय त्यांचं दर्शन घडेल, सदाकाळ घडेल, सर्वत्र घडेल, अशा प्रकारचे जीव आत्ताच्या काळामध्ये या क्षेत्रामध्ये उत्पन्न होत नाही. फिर वह कहता है, एक अक्षर के दाता को गुरु मानते हैं, तो जो शास्त्र शिकलाए व सुनाए उन्हें गुरु कैसे न माने. मग एक अक्षर जे देणारे आहेत, शिकवणारे आहेत, त्यांना देखील गुरु मानलं जातं. गुरु शब्दाची व्याख्या केली या ठिकाणी. गुरु नाम बड़े का है, तो जिस प्रकार की महंतता जिसके संभव हो उसे उस प्रकार गुरु संज्ञा संभव है. फूल अपेक्षा से माता पिता गुरु संज्ञा है, उसी प्रकार विद्या पढ़ाने वाले को विद्या अपेक्षा गुरु संज्ञा है. यहाँ तो धर्म का अधिकार है, इसलिए जिससे धर्म की अपेक्षा महंतता संभव हो उसे गुरु जानना. परंतु धर्म नाम चारित्र का है, चारित्रम गुरु ब्रह्मो. धर्म नाव चारित्र्याचं आहे आणि चारित्र्य खरोखर धर्म आहे आणि चारित्र्य ही आत्म्याच्या गुणाची पर्याय आहे. आले लक्षामध्ये. आणि ती मोहक्षोभ रहित आहे. आत्मस्वरूपामध्ये रमणं जमणं याचं नाव चारित्र्य आहे. त्या अपेक्षेने जो गुरु आहे आणि त्याला गुरु म्हणतात. जो आत्म्यामध्ये रमविण्याची कला शिकवतो त्याला गुरु म्हटलं जातं. म्हणजे आत्म्याचं भान करविणार आणि त्यामध्ये रमविण्याची कला शिकवतो तो मोक्ष मार्गामध्ये गुरु असतो. याची आणखी चर्चा आपण करूया. ओम नमः.